मागील किरकोळ भांडणाच्या कारणातून धुळे शहरातील सहजीवन नगरात झालेल्या वादात एका 28 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला। यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर अमोल गुलदगडे असे या तरुणाचे नाव आहे। या घटनेनंतर 5 जणांवर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यापैकी एका संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून धुळे शहरातील सहजीवन नगरात राहणारा अमोल गुलदगडे हा तरुण अवधान टोल नाका येथे पेट्रोलिंग गाडीवर ड्युटीला असून याच भागात राहणारे हर्षल मेढे, आदित्य मेढे व त्यांचे वडील राजू मेढे हे लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात। काल रात्री छोरिया नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टूर्नामेंट पाहण्यासाठी अमोल गुलदगडे याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रांसोबत मॅच पाहण्यासाठी गेला होता। तर रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास मॅच पाहून ऋषिकेश आणि त्याचे सर्व मित्र सहजीवन नगर येथील महादेव मंदिराजवळ आले असता 15 ते 20 मिनिटात ऋषिकेशला जोरजोरात शिबिगाळ करण्याचा आवाज ऐकू आला। त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रांसोबत झालेला प्रकार पाहण्यासाठी पळाला असता त्याला अमोलला मारून टाका असा आवाज ऐकू आला। यावेळी त्याने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता आदित्य मेढे, हर्षल मेढे, राजू मेढे, जयेश उर्फ गोलू धापे आणि गुणवंत सोनवणे हे अमोलला मारहाण करीत होते। तर आदित्य मेढे याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने अमोलच्या गळ्यावर वार केले असता तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला। यावेळी त्याला त्याचा भाऊ ऋषिकेश आणि त्याच्या मित्रांनी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। दरम्यान मागील 6 वर्षापूर्वी झालेल्या एका किरकोळ भांडणाच्या कारणावरून यांनी हा खून केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात 5 संशयित आरोपितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर एकाच पोलिसांनी ताब्यात घेतलाय अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, धुळे शहर पोलीस स्टेशन। काल रात्री साधारण 12-12:30च्या सुमारास सहजीवन नगर येथील नवनाथ महाराज मंदिर याच्या समोर काही लोकांनी एका जणाला मारहाण केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती। आम्ही तिथं गेलो तर त्यांचे जे भाऊ आहेत ऋषिकेश छगन गुलदगडे यांनी त्या व्यक्तीस सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्याची माहिती मिळाली। त्यावरून आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे गेलो तर तिथे डॉक्टरांनी सदर जो अमोल छगन गुलदगडे आहे त्याला मयत घोषित केले होते। त्या अनुषंगाने भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपितांचा शोध चालू आहे। सध्या किती आरोपी ताब्यात? सध्या एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे, बाकी आरोपितांचा शोध चालू आहे। कारण सांगा। यांचे काही जुने वाद आहेत। 2018 मध्ये सोबत त्यांचं काही 392-395 केला होता, सोबत त्यांनी जेल कापलेली होती। त्याच्यावरून मैताचा आणि यातले जे आरोपी आहेत त्यांचे वाद झालेले होते। गणपतीच्या वेळेस पण काही त्यांचे वाद झाले अशी प्राथमिक माहिती भेटते, तर त्याचा पूर्ण तपास चालू आहे। सर, जो मयत आहे त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहे का? मैतावर एक 324चा गुन्हा 2 वर्षांपूर्वीचा काहीतरी दाखल आहे, त्याचाही तपास चालू आहे। आपापसात त्यांची काही राय वगैरे आहे का ते त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। मग सर, जे आरोपी नाही असं काही अजून निष्पन्न नाही झालेलं, तपास अजून चालू आहे। त्या अनुषंगाने घटनास्थळी कोणी भेट दिली? घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी साहेब, LCP PI शिंदे साहेब, मी आणि आमचे दुय्यम अधिकाऱ्यांनी भेट दिली।